नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये। आज महाराष्ट्राच्या मराठवाड्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये खास करून मोठा पाऊस पाहायला मिळतोय। त्यामुळे अनेक जण जे आहेत ते त्या गावांमध्ये अडकलेले आहेत। त्यामुळे पावसाचा कहर पाहायला मिळतोय आणि सरकारकडून देखील मदतीची घोषणा करण्यात आलेली आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मदत आणि पुनर्वसन विभागाकडून पीक नुकसानीसाठी 2215 कोटी मंजूर। खरीप 2025 मधील मदतीचा शासन निर्णय जाहीर। उद्यापासून नुकसानग्रस्त भागाचा दौरा करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे सर्व मंत्र्यांना आदेश। अतिवृष्टीमुळे 8 जणांचा मृत्यू, शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचं काम सुरू, मुख्यमंत्र्यांची माहिती। दिवाळी आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा। पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू, राज्यात 70 लाख एकरवरती नुकसान, भरणेंची माहिती। आपण दुष्काळ पाहिला मात्र अशी अतिवृष्टी पाहिली नाही, दुष्काळासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, शरद पवारांचं वक्तव्य। तर राज्यानं अतिशय वेगानं पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई देणं गरजेचं, पवारांची मागणी। जाहिरातबाजीवर पैसा उधळण्यापेक्षा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा, राज्यातील नुकसानीवरून ठाकरेंचा सरकारला टोला। काहींना प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची सवय, मात्र त्यावर प्रतिक्रिया देणार नाही, ठाकरेंच्या टीकेनंतर फडणवीसांचं उत्तर। मराठवाड्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस, स्थानिक प्रशासनाची संपर्कात आहोत, जलसंपदा विभागाला आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्यात, मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती। राज्यातील अतिवृष्टीमुळे अजित पवारांनी खडकवासलातील जनसंवाद कार्यक्रम पुढे ढकलला, लवकरच पूरग्रस्त भागांना भेट देणार, अजित पवारांची ट्विट करत माहिती। मदतीसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धाराशिव दौऱ्यावर, नुकसानग्रस्त जिल्ह्यात सर्व जीवनावश्यक वस्तू रवाना केल्या, शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, लवकरात लवकर पंचनामे करू, शिंदेंची ग्वाही।